आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये आलेत देवदत्त बापट. नमस्कार. नमस्कार. इवा क्रिएशन्स तर्फे तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आज मी आता जे सांगितलं की ड्रायव्हिंग करणं, विदाऊट हॉर्न ड्रायव्हिंग करणं हे सगळं तुम्ही शिकवता, पण त्याच्याही सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचंय की ड्रायव्हिंग करणं हे तुम्हाला कधी कळलं की आपण हे असं करू शकतो, किंवा ह्याची सुरुवात कशापासून झाली? बेसिकली 2020 मध्ये जेव्हा करोना लागला, माझी नोकरी गेली आणि काय करायचं हा प्रश्न होता. बरं. त्या दरम्यान माझ्या मुलीची अशी इच्छा होती की तिने ड्रायव्हिंग शिकावं. बरं. आणि ड्रायव्हिंग स्कूल बंद असल्यामुळे तिने माझ्या मागे रिक्वेस्ट केली, मला रिक्वेस्ट केली की पप्पा तुम्ही मला ड्रायव्हिंग शिकवा. तर मी तिला म्हटलं की मी चांगला ड्रायव्हर आहे, पण ड्रायव्हिंग शिकण्याची जी कला असते शिकवण्याची ती माझ्याकडे नाही. पण मग तिने मला सांगितलं की पप्पा असे रोडवरती काय ट्रॅफिक नाहीये, आपण प्रयत्न करून बघूया. आणि त्या दरम्यान मिसेसनी पण मला सांगितलं की मलाही गाडी शिकायची आहे. असं करोनामध्ये घरातल्या 2 विद्यार्थ्यांबरोबर आपण देव द ट्रेनर या संस्थेची सुरुवात केली. आणि मी काही प्रोफेशनल ट्रेनर वगैरे नव्हतो, बेसिकली एक बाप होतो किंवा नवरा होतो. त्यामुळे गाडी शिकवताना लागणारा जो संयम आहे तो तेव्हा माझ्यात नव्हता. चिडायचो, रागवायचो, पण हे सगळं करत असताना सुद्धा ते दोघं गाडी चालवायला शिकले. आणि मग असंच मी एक दिवस चहा प्यायला बसलो होतो, तर बायको मला म्हणाली की देव आता तुला नोकरी नाहीये तर तू काय विचार करतोयस पुढे करण्याचा. मी म्हंटल की आता ह्या पिरियडमध्ये जर मी कोणाला अप्रोच केला की मला नोकरी हवी आहे, त्यांची किती इच्छा असली तरी पगार देणं हे त्यांच्यासाठी सुद्धा शक्य नाही. मग तिने मला हे सजेस्ट केलं की देव तू छान गाडी शिकवतोस, तू ह्या प्रोफेशनला वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ शकतोस, पण तुझा एक मोठा प्रॉब्लेम आहे की तू अतिशय हॉट टेम्पर्ड आहेस, नंबर 1. नंबर 2, तू लोकांना स्वतःच्या स्केलवरती जाऊन कम्पेअर करतो. ट्रेनरनी कधी कम्पॅरिझन करू नये, ट्रेनरनी फक्त शिकवत जावं. हा जो फीचर आहे तुझ्यात नाहीये, हे तू डेव्हलप कर आणि तुला छान याच्यामध्ये प्रगती मिळेल. सो त्या गोष्टी मी आत्मसात केल्या, स्वतःला फार कूल डाऊन केलं आणि लोकांचं कम्पॅरिझन करणं बंद केलं. आणि आज 2020 पासून म्हणजे सांगायला आनंद होतो की मे 18, 2026 ला आम्ही आमच्या संस्थेची 6 वर्ष कंप्लीट करू. आणि ह्या पिरियड मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल विद्यार्थ्यांना गाडी शिकवली आहे. हे फार महत्वाचे, रिस्पॉन्सिबल विद्यार्थी. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या वयात ड्रायव्हिंग सुरू करावं मुलांनी किंवा मुलींनी, व्हॉट एव्हर? बघा, बेसिकली कसं आहे ना की ऍज अ ट्रेनर मी हे सांगेन की एज इज ओनली द नंबर. तुम्ही जर आज 50चे असाल किंवा 60चे जरी असाल आणि फिजिकली फिट असाल, तुम्हाला आरटीओ लायसन्स पण देतं, तुम्ही त्याही वयात शिकू शकता. पण सगळ्यांनाच ह्या वयामध्ये शिकता येईल का हा प्रश्न असतो. सो 18 कंप्लीट झाली की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला हे एलिजिबल करते की तुम्ही ड्रायव्हिंग शिका, लायसन्स मिळेल तुम्हाला, तुम्ही चालवू शकता. दॅट इज बेसिकली द राईट टाइम दॅट यू शुड लर्न. पण तुम्हाला त्या वयात नाही जमलं, तुमचं वय 40 आहे, 50 आहे, आज तुम्ही ड्रायव्हिंग शिकण्याची इच्छा ठेवताय, मी तुम्हाला शब्द देतो, मी तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवेन. एज इज ओनली द नंबर. बघा कसं आहे ना की आपल्या समाजामध्ये ना मिथ्स भरपूर आहेत, आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटी भरपूर आहे. तुम्ही जर तुमचा एखादा विषय लोकांसमोर मांडलात की अरे करू नको रे, काय आवश्यकता आहे आता गाडी शिकायची, हा तुम्हाला इमिजिएटली येणारा रिस्पॉन्स आहे. पण एखादा मित्र असा असतो, अरे कर ना, काय प्रॉब्लेम आहे तुझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे गाडी, तुझी शिकायची इच्छा आहे, तू नक्की शिक. असा जेव्हा सांगणारा तुमचा एक मित्र असेल आणि त्याने जर तुम्हाला करेक्ट मार्गदर्शन केलं तर तुम्ही कुठच्याही वयात काही शिकू शकता. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की लोक 70ला मॅरेथॉन रन करायला लागले आणि त्यांनी मॅरेथॉन जिंकलेला सुद्धा आहे. त्यामुळे कुठच्याही शिक्षण घेण्यासाठी वय ही मर्यादा नसूच शकते. पण तुमचा फिटनेस हा फार महत्वाचा, तुमची आयसाईट फार महत्वाची, म्हणजे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट महत्वाचं आहे, त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही ड्रायव्हिंग शिकू शकता. थोडासा वेळ लागू शकेल प्रोबॅबली, पण तुम्ही ती जर मेहनत करायची तयारी असेल तुम्ही डेफिनेटली शिकू शकता. अतिशय महत्वाचा घटक जो भारताला ग्लोबली डिस्टिंग्विश करतो तो आहे संयम, तो आहे डिसिप्लिन. आज जर तुम्ही परदेशी गेलात तर तुम्हाला कळेल की तिकडचं जे ड्रायव्हिंग आहे अतिशय डिसिप्लिन्ड आहे.
लोक सगळे रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात. लोक तुम्हाला सिग्नल जम्प करताना दिसणार नाहीत. लोक जेव्हा एकमेकांना गाडी चालवतात तेव्हा एकमेकांना अप्रिशिएट करतात. तेव्हा मी समाजामध्ये सांगतो की सर किंवा मॅडम, हॉर्न विरहित गाडी चालवणं हे सहज शक्य आहे. लोक हसतात मी माझ्यावरती. त्याच्यावरतीच येणार होते. दॅट इज द इमिजिएट फर्स्ट रिएक्शन. अहो सर काय बोलताय, विदाऊट हॉर्न कशी गाडी मी चालवणार? पण तेच म्हटलं, विदाऊट हॉर्न आणि सिटीमध्ये एवढ्या लोक आपल्या समोर असे क्रॉस होऊन जातात. दुसरी गोष्ट अशी आहे ना की जेव्हा तुम्ही चुकीच्या माणसांना फॉलो करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला हॉर्न वाजवणं किंवा रॅश ड्राईव्ह करणं हे करेक्ट वाटतं. पण त्याच समूहामध्ये तुम्ही एकाला असं बघता की जो शांतपणे सगळ्यांचा विचार करून गाडी चालवतोय, तुम्ही जेव्हा त्याला फॉलो करायला सुरुवात करता, ऑटोमॅटिकली तशा प्रकारचे ड्राईव्ह चालू होतात. म्हणतो तुम्ही झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभं राहायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमचा सिग्नल रेडचा ग्रीन होतोय प्रॉपरली तेव्हाच तुम्ही निघायला पाहिजे. पण ह्या ज्या पुस्तकात दिलेल्या गोष्टी आहेत त्याचं अंमल लोक करत नाहीत. तुम्ही शिकवताना कसं त्यांना सांगता की आता हॉर्न वाजवू नको, म्हणजे काय तुमचं टेक्निक कसं हे बेसिकली करतात? कसं आहे मॅडम की मी जेव्हा कुठच्याही विद्यार्थ्याला सुरुवात करतो शिकवायला, तर त्याच्या आधी मी त्याच्याशी गाठभेट करतो. त्याला माझं स्ट्रक्चर समजावून सांगतो, माझे विचार समजावून सांगतो. आणि मी त्याला हे म्हणतो की ज्या प्रकारचं शिक्षण मी देणार आहे त्या प्रकारच्या शिक्षणाला घेण्यासाठी तुझी मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. तुझ्या डोक्यामध्ये रॅश ड्राईव्ह भरलेलं असेल, तुझ्या डोक्यामध्ये हॉर्न वाजवणं हे फार इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी आहे, जर भरलेलं असेल तर माझ्याबरोबर शिक्षण करणं फार मुश्किल आहे. त्यामुळे माझे कॉन्सेप्ट जे अग्री करतात आपण त्याच लोकांना गाडी शिकवतो. ह्याच्याच बरोबर बऱ्याच वेळेला असं सुद्धा झालंय की लोकांना असं वाटतं की सर फक्त बोलताना बोलतायत, गाडी जेव्हा सुरुवात आपण करू शिक्षणाला तर तेच म्हणतील की हॉर्न वाजवा. पण इथे मी नमूद करतो, माझा एक विद्यार्थी होता दिनेश पाटील म्हणून, तर त्यांनी होकार तर दिला की सर आपण तसं चालू करूया. पण त्याला स्वतःला हॉर्न वाजवायची प्रचंड काय म्हणतात त्याला, तो हॅबिच्युअल होता. तर तो पहिल्या दिवसाला जेव्हा त्यांनी हॉर्न वाजवला त्यांना म्हटलं, दिनेश मी तुला क्लिअर कट सांगितलंय हॉर्न वाजवायचा नाही. तो म्हणाला सर मी राहतो गरिबांचा वाडा आणि तिकडनं स्टेशनला येताना जवळजवळ 50 वेळा हॉर्न वाजवतो टू व्हीलरचा. तर फोर व्हीलर मध्ये हॉर्न न वाजवता गाडी चालवणं हे मी विचारच करू शकत नाही. पण मी त्याला हे रिपिटेटिव्ह करून त्याला त्या गोष्टीमधनं बाहेर काढला. 10 तासानंतर त्यांनी मला सांगितलं सर आता मी हॉर्नच वाजवत नाही आणि मला हे कळलंच नाही की मी कधी हॉर्न न वाजवता गाडी चालवायला शिकलो. त्यानंतर जसं आपण शाळेत जातो, एबीसीडी शिकतो, तसंच ड्रायव्हिंग मध्ये सुद्धा सिलेबस फार महत्वाचा आहे. सो आपण एकदम बेसिक पासून शिकवतो की हाऊ टू ड्राईव्ह स्ट्रेट, हाऊ टू टेक लेफ्ट राईट टर्न्स, हाऊ टू टेक लेफ्ट राईट यू टर्न्स. त्याच्यानंतर इन्क्लाइन डिक्लाइनवर गाडी कशी चालवायची. आपल्या शहरामध्ये बरेचसे असे रस्ते आहेत ज्याला इन्क्लाइन डिक्लाइन असतात. विविध प्रकारचं पार्किंग कसं करायचं. आधी कसं ना की आपल्याकडे गाड्या कमी होत्या त्यामुळे पार्किंग लोक सहज करू शकत होते. पण आता मॉल्स झाले किंवा आमच्या डोंबिवलीमध्ये रिजन्सी अनंतम आहे किंवा रोनवाल गार्डन्स आहे ज्याच्याकडे स्पेसिफिक स्लॉट्स दिलेले पार्किंग आहेत. किंवा आपण मल्टिप्लेक्सला जातो तिथे तुम्हाला पार्किंग करायचं तर फार छोट्या जागेमध्ये तुम्हाला गाडी पार्क करता आली पाहिजे. सो पार्किंग इज अ स्किल. सो ते कशा प्रकारे डेव्हलप करायचं याचं पण मार्गदर्शन करतो आपण. हायवेचा पण उपयोग करतो. आपल्याला गावाला जायचं असतं किंवा आता तो पुणा सुद्धा जायचंय 2-2.5 तासावरती आहे तर त्या हायवेवरती गाडी कशी चालवायची. त्याच्यानंतर डीप ट्रॅफिक जिथे भरपूर ट्रॅफिक आहे अशा रोडवरती गाडी कशी चालवायची या सगळ्या गोष्टीचं आपण डिटेलमध्ये मार्गदर्शन देतो. म्हणजे तुम्ही किती शांत असायला पाहिजे, तुमचे बॉडी पार्ट्स कुठच्या पार्टवर कुठचा पाय कुठे पाहिजे, हात कुठे पाहिजे, नजर कुठे पाहिजे, या सगळ्याचं आपण डिटेल प्रशिक्षण देतो. आणि हे पूर्ण प्रशिक्षण हे इन्स्ट्रक्शन बेस्ड आहे. म्हणजे ऍज अ ट्रेनर माझ्याकडे क्लच ब्रेक नाहीये. ऍज अ यू हर्ड इट राईट. ऍज अ ट्रेनर माझ्याकडे क्लच ब्रेक नाहीये. पहिल्या दिवसापासून स्टुडंटच गाडी चालवतो. आपण इन्स्ट्रक्शनच्या मार्फत त्याला शिकवतो. महत्वाचं आहे की तुमच्याकडे क्लच ब्रेक नसतो. आणि ही आपली युएसपी आहे की आपण विदाऊट क्लच ब्रेक आपल्या विद्यार्थ्यांना गाडी शिकवतो. म्हणजे माझ्याकडे ऍज अ ट्रेनर नाहीये, पहिल्या दिवसापासून तुम्हीच गाडी चालवता. पण मग असं कधी झालंय का की कोणीतरी फास्ट चालवायला लागलं आणि यू सेड अरे काय, किंवा असं कधी असा इन्सिडेंट झाला? असं होणं मॅडम एकदम स्वाभाविक आहे कारण नवीन विद्यार्थी आहे ना, त्याला
एक्सेलेटरचा पेस माहित नाही, त्याला ब्रेक किती प्रेस करायचा माहित माहित नाही, नाही. त्याला क्लच कसा प्रेस करायचा माहित तेच, नाही. त्यामुळे पहिल्या 2-3 तासामध्ये हे होणं अतिशय स्वाभाविक आहे. पण आपण पूर्ण केअर घेतो. आपण अशा रोडवरती आधी गाडी शिकवतो की त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील ओके. आणि मग हळूहळू आपण त्यांना थोडस ट्रॅफिकमध्ये घेऊन. ट्रॅफिकमध्ये नेतो, मग थोडस अजून ट्रॅफिक, असं करत 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 आपण त्यांची डेव्हलपमेंट करतो. ओके. आणि पर डे किती तास ड्राईव्ह करतात? एक सेशन 60 मिनिटाचं असतं. काही सेशन्स 90 मिनिट्सचे असतात, काही सेशन्स 120 मिनिट्सचे असतात. ओके. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर ग्रास्पिंग पॉवर. नंबर 1. ओके. जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुम्हाला पहिली 50-55 मिनिटं काहीच कळत नाही. शेवटच्या 5 मिनिटाला तुम्हाला कळतं की तुम्ही काय करताय. ओके. कारण इट्स एव्हरीथिंग न्यू ना. सो जम्बलिंग भरपूर होत असतं. मी बोलत असतो तुम्ही करायचा प्रयत्न करता पण ते होत नाही. परत मी सांगत असतो तुम्ही करायचा प्रयत्न करता, होत नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला थोडंसं समजतं की तुम्हाला काय करायचंय. सो जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी भेटतो त्या 5 मिनिटाच्या 10 मिनिटं होतात. मग परत आपण जेव्हा तिसऱ्या दिवशी भेटतो मग ते 15 मिनिटं होतात. आणि बाय द टाइम तुमचे बॉडी पार्ट्स अलाइन होतात की मी काय सांगतोय, माझे शब्द तुमच्या कानावरती येतात, युअर ब्रेन स्टार्ट्स वर्किंग, आणि मग ते तुमच्या बॉडी पार्ट्स मध्ये जातात आणि मग हळूहळू एक 10-12 तासानंतर यू आर एबल टू ड्राईव्ह. पण हे प्रत्येकाशी लागू नाहीये. हे मी तुम्हाला एक जनरल स्टेटमेंट सांगितलं. काही लोकांना इथपर्यंत पोहोचायला सुद्धा 25 आणि 30 तास पण लागतात. ओके. पण मग किती दिवस तुम्ही हे ड्रायव्हिंग येईपर्यंत तुम्ही शिकवता? सी बेसिकली कसं आहे की स्टँडर्ड जे आपलं ट्रेनिंग आहे 25 तासाचं आहे. ओके. की तुम्हाला जर सायकल तासावरती तुमचं तासावरती ट्रेनिंग, हा सगळा जो तुम्हाला मी सिलेबस सांगितला हा 25 तासामध्ये आपण सेट करतो. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर सायकल तुम्हाला चालवता येत असेल, स्कूटर चालवता येत असेल तर हे तुम्हाला लागू पडतं. एखादा विद्यार्थी असा आहे की त्यांनी सायकल स्कूटर काहीच नाही चालवली, त्याचं वय पण अंदाजे 40 आहे, मग तिथे आपले ट्रेनिंग आवर्स वाढतात. म्हणजे करोनाच्या दरम्यान आपल्याकडे एक पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांचं वय 62 होतं आणि त्यांनी कधीही सायकल सुद्धा चालवली नव्हती. तर आम्हाला त्यांना अंदाजे 50 तास त्यांना मी ट्रेनिंग दिलं. आता ते छान गाडी चालवतात. आणि सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कारची माहिती म्हणजे हे देता की? येस. सी बेसिकली कसं आहे ना की जेव्हा मी याची सुरुवात केली, मी सुद्धा नवखा होतो, तर मला हा प्रश्न पडायचा की पहिल्या 1-2 तासामध्ये मी काय करायचं. तर माझा एक स्टुडंट आहे, मित्र सुद्धा आहे, प्रशांत बापट म्हणून. तर त्याने मला सांगितलं की देव, तू पहिल्या तासाला वाहनाची माहिती दे, एक्सिलेटर बद्दल सांग, क्लच ब्रेक बद्दल सांग, स्टिअरिंग बद्दल सांग, गाडीच्या लेंथ बद्दल सांग, विड्थ बद्दल सांग. आणि तिकडनं जेव्हा तू सुरुवात करशील तेव्हा थोडं थोडं लोकांना कनेक्ट होणं चालू होईल. आणि मला पटली ती गोष्ट, मी त्याच्यावर अंमल केलं आणि तिकडे आपण सुरुवात करतो. आणि ट्रेनिंगच्या दरम्यान म्हणा किंवा ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणा आपण एक टेक्निकल सेशन सुद्धा ठेवतो, ज्याच्यामध्ये हाऊ टू चेक युअर इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, वॉटर लेवल, हे कसं चेक करायचं, कसं मेंटेन करायचं ह्याचं आपण मार्गदर्शन देतो. आणि तुमचं फ्लॅट टायर जर असेल तर रिप्लेस कसं करायचं याचं सुद्धा आपण शिक्षण देतो. लोक इतके तास गाड्या चालवतात आणि सांगतात आम्ही एवढं त्या समृद्धी महामार्गावर एवढ्याच वेळ चालवली आणि पटकन पोहोचलो, आणि हे काय कितपत योग्य आहे आणि एवढं ड्रायव्हरने ड्राईव्ह करावं का? पहिली गोष्ट बघा कसं आहे ना मॅडम की तुमच्या बॉडीची जी कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने तुम्ही अंदाजे 2-2.5-3 तास ऍट अ स्ट्रेच गाडी चालवायला हवी. तुम्ही चालवू शकता विदाऊट एनी हॅसल, पण त्याच्यानंतर एखादा बायो ब्रेक किंवा एखादा पॉवर नॅप तुमच्या शरीराला आवश्यक आहे, तुमच्या डोळ्यांना स्ट्रेस रिलीज करणं आवश्यक आहे. तुमच्या बरोबर जी लोक ट्रॅव्हल करतात त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा रिलीफ मिळतो. आणि मग तुम्ही एक 15-20 मिनिटं अर्धा तासाचा ब्रेक करून नक्कीच पुढच्या प्रवासाला जाऊ शकता. पण जेव्हा आपण ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करतो तेव्हा लोकांना असं वाटतं की अरे मेरा कॅपॅसिटी आहे, मी 8 घंटा 10 घंटा चला सकता हूं. पण ह्याच होतं असं की जेव्हा समृद्धी किंवा अशा मोठ्या मोठ्या हायवेवरती, एक्सप्रेसवरती तुम्ही गाडी चालवता तुम्हाला इल्युजन येतं. एका पॉइंटला असं होतं की तुम्ही झोपता, तुमचे डोळे उघडे आहेत पण तुम्ही गाडी चालवताय. आणि ह्याच्यामुळे सुद्धा समृद्धीवरती किंवा मोठ्या मोठ्या एक्सप्रेस हायवेवरती आपण ऍक्सिडेंट होताना बघितलेत. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या ड्रायव्हर्स मित्रांना हे सांगू इच्छितो, कृपया ड्रायव्हिंग मध्ये ब्रेक हा अतिशय महत्वाचा आहे.
जसं तुमच्या ऑफिसने तुम्हाला 8 तास ड्युटी आणि त्याच्यानंतर घरी जा असं सांगितलंय, तसंच ड्रायव्हिंग मध्ये सुद्धा तुम्ही 3-3.5 तासानंतर ब्रेक घेणं हे कधीही ऍडवायझेबल आहे. तुमचं पोट तुमच्या ड्रायव्हिंग वरती नाही, ज्यांचं आहे त्यांना पर्याय नाही, पण तुम्हाला एवढं स्ट्रेस घ्यायची आवश्यकता नाही. आणि ड्रायव्हिंग करताना मध्ये ते स्पीड ब्रेकर्स येतात हल्ली, एक तर मोठे असतात, बरोबर, दुसरे असे छोटे छोटे असतात, धड 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 दुसरी गाडी होती. ते ऍक्च्युअली कशा करतात सर? कारण समृद्धीवरती खूप आहेत ते मॅडम रमलर्स आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं ना की तिथे स्पीड स्पेसिफिकेशन दिलेले आहेत, इन्स्पाइट ऑफ दॅट लोक त्याला फॉलो करत नाहीत. हे रमलर्स जेव्हा येतात ना, तर ते तुम्हाला बऱ्याच वेळेला, जसं मी तुम्हाला म्हटलं की इल्युजन होतं, गाडी मनुष्य चालवतोय पण त्याचं ब्रेन प्रोबॅबली अवेलेबल नाहीये त्या सिच्युएशनसाठी. ते असं काहीतरी वरती खालती होतं आणि तो खाडकन जागा होतो आणि तो पुढचा प्रवास शांतपणे करू शकतो. टाळण्यासाठी हे रमलर्स दिलेले आहेत. पण तरी सुद्धा एक ब्रेकची गरज आहे, 100% गरज आहे. पण बऱ्याच वेळेला जर न्यूजपेपर खोलून बघितलं तर प्रत्येक दिवशी तुम्हाला अपघातासाठी एक पेज मिळेल, एवढे अपघात वाढलेले आहेत. आणि तुम्हाला मी करंट स्टॅटिस्टिक्स सांगितलंय, माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल. 1500 ऍक्सिडेंट्स आज भारतामध्ये रोज होत आहेत आणि 350 लोक रोज दगावत आहेत. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत वादळ आपल्या घरावर पर्यंत पोचत नाही, आपल्याला वाटतं मुझे कुछ नहीं होगा. गाडी कशी चूज करावी? कसं आहे ना की आता आपल्याकडे पुरुषांची गाडी वेगळी आणि महिलांची गाडी वेगळी असा काही प्रकार मॅन्युफॅक्चरर बनवत नाहीत. पण त्याच्यामधले पण आपण असं म्हटलं की आपल्याकडे स्कॉर्पिओ आहे, आपल्याकडे बोलेरो आहे, आपल्याकडे फॉर्च्युनर आहेत. या गाड्या फार दणकट गाड्या आहेत आणि त्याचं ग्राउंड क्लिअरन्स पण वरती आहे. त्यामुळे जनरली ज्यांची हाईट 5-7 वगैरे असेल त्या माणसांनी ती गाडी चालवावी. पण चालवत असताना सुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं की जे डिसिप्लिन आहे किंवा जे फीचर्स आहेत त्याला फॉलो करणं आवश्यक आहे. एखादा मनुष्य किंवा एखादी बाई ज्याची हाईट मे बी 5'3", 5'4" आहे, त्यांच्यासाठी सेलेरिओ गाडी आहे किंवा वॅगनर टाईप गाड्या आहेत. ह्या गाड्या अतिशय चांगल्या आहेत. त्या गाड्या ते डेफिनेटली घेऊन चालवू शकतात. आणि आज मार्केटमध्ये प्रचंड व्हरायटीज अवेलेबल आहे. तुमच्या बजेटमध्ये, तुमच्या कलर मध्ये, येस तुम्हाला जशा प्रकारची पसंत असेल तशा प्रकारची गाडी तुम्ही घेऊ शकता. मला असं विचारायचं, उद्या मी इथे तुमच्याकडे ड्रायव्हिंग शिकले आणि उद्या मला अब्रॉडला जायची वेळ आली, तिथे तर मे बी लेफ्ट ड्रायव्हिंग असेल, तर मला ड्राईव्ह करता येईल का? असं तुम्ही शिकवता का? मॅडम तुम्ही हमखास माझ्याकडे शिकल्यानंतर ग्लोबली कुठेही गाडी चालवाल. फक्त काही कंट्रीज मध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, आपल्याकडे राईट हँड ड्राईव्ह आहे. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला थोडेसे करेक्शन सेशन घ्यायला लागतील. पण डिसिप्लिन जो आहे तो आपण त्या लेवलचा शिकवतो. त्यामुळे तिथे तुम्हाला वेगळा खर्च करायची आवश्यकता नाही. यू विल बी एबल टू ड्राईव्ह ग्लोबली. याच्यावर मी तुम्हाला माझी एक सक्सेस स्टोरी सांगतो. 2-2.5 वर्षापूर्वी आपल्याकडे निनाद कुलकर्णी नावाचा विद्यार्थी होता, जो आता जर्मनीला राहतो. आणि जर्मनीला त्यांनी अंदाजे 7.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते. पण त्याला गाडी चालवता त्यांच्या रुल्स अँड रेग्युलेशन्स येत नव्हते, त्याला लायसन्स मिळत नव्हतं. तिकडचे जे ट्रेनर्स आहेत हे तासाला जवळजवळ 300 ते 350 युरोज घेतात. बापरे. त्यांचं 1 महिना आधीपासून बुकिंग करायला लागतं आणि त्यांच्या मनमर्जीप्रमाणे जर त्यांना असं वाटलं की मला सेशन नाही घ्यायचं, ते सेशन कॅन्सल करतात. त्यामुळे एवढा त्यांचा तिकडे तो ऑरा आहे. तर तो इकडे विद्यार्थी आला होता, त्याला कुठून तरी कळलं की आपण ड्रायव्हिंग शिकवतो. त्यांनी आपल्याकडे इथे ड्रायव्हिंग शिकला तेव्हा आपण 25,000 मध्ये त्याला गाडी शिकवली होती. आणि मी त्याला तेव्हा हे सजेस्ट केलं होतं की तुझ्या कंट्रीमध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, सो यू डू सम करेक्टिव्ह सेशन्स देअर. आणि त्याने तिथे ते करेक्शन सेशन्स घेतले आणि त्याला जर्मनीचं लायसन्स मिळालं. ऍज अ ट्रेनर जर तुम्ही मला विचाराल तर सर्वात जर स्ट्रिंजंट कंट्री कुठची असेल ड्रायव्हिंगच्या परफेक्शन मध्ये, दॅट इज जर्मनी. ओके. आणि तो विद्यार्थी आज जर्मनीला गाडी चालवतोय. अपार्ट फ्रॉम जर्मनी माझ्याकडे एक विद्यार्थिनी आहे जी युकेला गाडी चालवते. एक दुसरा विद्यार्थी आहे तो युकेला चालवतोय. एक कॅनडाला आहे, एक US ला आहे आणि एक थायलंडला आहे. इम्पॉर्टंट काय माहितीये की तुम्ही त्यांना त्या लेवलचं ड्रायव्हिंग शिकवताय का, डिसिप्लिन शिकवताय का, त्यांना संयम घेऊन कशी गाडी चालवायची ह्याचं तुम्ही प्रशिक्षण घेताय का? म्हणजे हॉर्न वाजवणं. ऍब्सोल्युटली. आणि तिकडे अजिबात हॉर्न बिलकुल नाही.
म्हणजे तुम्ही हॉर्न वाजवलात तर तुम्ही समोरच्याचा अनादर करताय असं त्याच्यातनं दिसतं. तुम्हाला पोलीस थांबवतात, तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही का हॉर्न वाजवला. त्याचं जर तुम्ही समर्पक उत्तर नाही देऊ शकलात तर तुमचं लायसन्स 3 वर्षासाठी बॅन्ड होतं. एवढी मोठी सजा बऱ्याचशा कंट्रीज मध्ये आहेत. असं कधी झालंय का हो? पूर्ण फॅमिली तुमच्याकडे ड्रायव्हिंग शिकली? हा, चांगला प्रश्न आहे हा. आपल्याकडे आतापर्यंत अंदाजे 12 ते 15 असे परिवार आहेत की ज्याच्यामध्ये आधी नवरा शिकला, मग बायको शिकली, मग जेव्हा मूल 18 वर्षाचं झालं, मुलगा किंवा मुलगी, तर तिने सुद्धा आपला क्लास जॉईन केला. असे 10-12 परिवार आपल्याकडे आहेत की ज्यांनी सगळ्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलंय. ह्याच्यापेक्षा वरची एक गोष्ट की आपण जर गाडी नसेल विद्यार्थ्याकडे तर आपण गाडी शिकवत नाही. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही कुठची गोष्ट शिकताय, जर मी माझं ट्रेनिंग तुम्हाला देतो, तुम्ही पैशाची इन्व्हेस्टमेंट करताय, तर ते शिकल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये राहणं आवश्यक आहे. पण जर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार, हा जेव्हा मी प्रश्न विचारतो आणि मग गाडी नसेल तर शिकवत नाही. तर तुमच्याकडनं शिकायचं आहे म्हणून आतापर्यंत जवळजवळ 50 लोकांनी गाड्या घेतल्या आहेत. मी आता असंच मागे विचार करत होतो, जवळजवळ 2.5 ते 3 करोड रुपयाच्या गाड्या आजपर्यंत फक्त माझ्याकडे गाडी शिकायची म्हणून लोकांनी घेतल्या. पण सोसायटीला काहीतरी देणं लागतो. आपण बघतोय की आपल्याकडे बरीचशी गावं ही तणावमुक्त गावं म्हणून प्रसिद्ध आहेत, हगणदारी मुक्त गावं म्हणून प्रसिद्ध आहेत. माझे ध्येय असं आहे की मला भारत देश हा ऍक्सिडेंट मुक्त भारत बनवायचा आहे आणि हॉर्न विरहित आणि ऍक्सिडेंट मुक्त बनवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आता माझं मार्गक्रमण चालू आहे. तुम्ही काही अवेअरनेस प्रोग्राम पण करता असं कळलं? येस. आता कसं आहे ना मॅडम की ज्यांना ड्रायव्हिंग येतं ते काही पुन्हा माझ्याकडे क्लास लावणार नाही, पण त्यांना हे समजणं आवश्यक आहे की आपण काय काय चुकतोय. म्हणून आपण 2 प्रोग्राम चालवतो. एकाचं नाव आहे जनहित में जारी, आणि त्याच्यामध्ये अंदाजे 60 सेकंद किंवा 90 सेकंदाचे शॉर्ट्स असतात आणि त्याच्या माध्यमातून आपण एखादा विषय घेतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय चुका करताय आणि त्या कशा सुधारायला हव्या त्याच्यावरती आपण बोलत असतो. त्याच्याशिवाय एक थोडासा मोठा आपला प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे आय रोड्स अँड सेफ्टी. सो जेव्हा तुम्ही रोडवरती आहात, मे बी तुम्ही पादचारी आहात किंवा तुम्ही ड्रायव्हर आहात, तर तुम्ही कुठच्या चुका करतायत आणि त्या चुका तुम्ही कशा कंट्रोल करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण 45 मिनिटाचं किंवा 60 मिनिटाचं सेशन घेतो. हे आपण बऱ्याचशा कॉलेजेसला केलेलं आहे, क्लासेसला केलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील शाळा कॉलेजमध्ये किंवा काही कॉर्पोरेट कॉन्टॅक्ट असतील तर हे आपण विनामूल्य एकही पैसे न घेता ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या हिशोबाने आपण ते सेशन घेतो. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. ओके. खरंच ही माहिती किती महत्वाची आहे. आणि हे जर सेशन्स तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही देवदत्त बापट यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर स्पेशली शिकायचं असेल बिना हॉर्न म्हणजे न हॉर्न वाजवता आणि डिसिप्लिन ड्रायव्हिंग जर करायची इच्छा असेल आणि शिकायची इच्छा असेल तर देवदत्त बापट यांच्याकडे नक्की जा, असं मी आवर्जून सांगेन. तुमचं जे स्वप्न आहे की ऍक्सिडेंट विरहित भारत झाला पाहिजे आणि कोणी हॉर्न न वाजवता भारतामध्ये गाडी चालवली पाहिजे, हे स्वप्न तुमचं पूर्ण हो अशी आमच्या इवाकडून तुम्हाला शुभेच्छा. मॅडम, मी सुद्धा इवा क्रिएशन्स आणि बाकी सगळ्यांचे तुमचे सुद्धा आभार मानतो. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमचे विचार मांडायची आम्हाला संधी दिलीत. मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.